प्रज्ञा सातव यांना काय प्रलोभनं देऊन भाजपमध्ये बोलवलंय ठाऊक नाही असं म्हणतायत नाना पटोले। व या पुढल्या बातमीकडे, कोकाट यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। राऊतांचं वक्तव्य आहे, राहुल नार्वेकरांकडून अद्याप कारवाई नाही। कोकाटे यांनी स्वतःच खड्ड्यात उडी मारली आहे असं राऊत म्हणतायत। कोणाला वाचवायचा प्रयत्न होतो? ज्या विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 40 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीमध्ये ज्या तडकाफडकी निर्णय घेतला, सुनील केदार यांच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला, वेगळी केस नाही आहे। त्यांच्या आमदारकीबाबत सुद्धा राहुल नार्वेकर यांनी जे विधान केलेलं आहे, कोर्टाची मूळ प्रत येऊ द्या, अशा कोणत्या मूळ प्रतीवरून त्यांनी इतरांवर कारवाया केल्या? आणि कोकाटे ही हिट विकेट आहे। कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे। कोकाटे ही हिट विकेट आहे असं राऊतांचं म्हणणं आहे। माणिकराव आता बिनखात्याचे मंत्री आहेत। कोकाटेंकडून मंत्रिपदाचा पदभार काढून घेण्यात आलाय। कोकाटेंकडून सगळी खाती ही काढून घेण्यात आली आहेत। क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक खाती ही काढण्यात यश आहे। माणिकराव कोकाटेंची प्रकृती स्थिर आहे। कोकाटेंना उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास जाणवतोय। आज डिस्चार्ज येण्यासंदर्भात माहिती समोर येणार असल्याची देखील शक्यता नाकारता येत नाहीये। या सगळ्या संदर्भात लोकशाही मराठीनं काही सवाल उपस्थित केलेत, पाहूया आपण। कोकाटे रुग्णालयात दाखल असताना मेडिकल बुलेटिन का जारी केलं जात नाही? कोकाटेंसंदर्भात रुग्णालय प्रशासन कोणती माहिती लपवतंय? कोकाटेंवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी माध्यमांपासून काय लपवतायत? कारवाई टाळण्याकरता VIP का लीलावती रुग्णालयाचा आसरा घेतायत? VIP ना आसरा देणाऱ्या लीलावती प्रशासनावर कधी कारवाई होणार? तर धनंजय मुंडेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाला विरोध होतोय। प्रवेशाच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्यात। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याकरता सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा अजित पवार यांच्यावर दबाव आहे। मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी हा आरोप केलाय। आणि या सुनील तटकरेने अमित शहा साहेबांची वेळ या धनंजय मुंडेला घेऊन दिली होती। आणि हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अजितदादावर प्रेशर करत आहेत आणि धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात घेण्यासाठी दबाव टाकत आहे। या धनंजय मुंडेने अनेक महाराष्ट्रातील माता माऊलीचं कुंकू पुसलेलं आहे, रक्त पेलेलं आहे, हे जे हात रक्ताने मांडलेले आहेत। आणि अशा खून गुंड सांभाळणाऱ्या धनंजय मुंडेला जर मंत्रिमंडळात अजितदादा तुम्ही घेतलं तुमच्या पक्षाच्या वतीने, तर येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादी मराठा समाज संपवल्याशिवाय राहणार नाही। एकही मतदान राष्ट्रवादीला करू देणार नाही। साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणावर राऊत यांनी टीका केली आहे। आरोप सिद्ध होतात तरी कारवाई का नाही, हा मुद्दा राऊत उपस्थित करतायत। राज्यात भ्रष्टाचार सहन करणार नाही, ड्रग्ज रॅकेट आता घरापर्यंत पोहोचलाय असं राऊतांचं म्हणणं आहे। भ्रष्टाचार आणि ड्रग्जच्या विळख्यामध्ये महाराष्ट्र सापडलेला आहे। आणि हे ड्रग्जचे रॅकेट फडणवीस कॅबिनेटच्या मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या तरी फडणवीस गप्प आहेत। आणि हे ड्रग्ज पूर्वी बाहेरून येत होतं, आता महाराष्ट्रामध्ये त्याचे कारखाने उघडले जात आहेत। जी काय गुंतवणूक येणाऱ्या उद्योगाची हीच आहे का महाराष्ट्रात? जे फडणवीस सांगतात की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येणार आहेत, गुंतवणूक येणार आहे,
हे ड्रगचे कारखाने म्हणजे गुंतवणूक आहे का? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या भावाचं नाव आलेलं आहे साताऱ्यात. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सातारच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे. खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे. पैशाच्या बॅगा दाखवतायत, पैसे मोजताना दिसत आहेत, असं असंख्य विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्यानं, आणि शेवटचा घाव ते मिंद्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.